नमस्कार भक्तो. तुम्ही हे पाहिले असेल की हिंदू पुराणांमध्येही हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की प्रत्येक झाडी रोपावर कोणत्या ना कोणत्या दिव्य शक्तींचा वास नक्कीच असतो, ज्यांच्यामध्ये एवढी ताकद अस्तित्वात असते की तुमच्या भाग्याला, तुमच्या नशिबाला बदलून ठेवू शकते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा वनस्पतीच्या बाबतीत सांगण्यात जात आहे, जिने तुमच्या घरातील दरिद्रता, गरिबी, कष्ट व दुःखदायी पीडा हे सर्व काही समोर नष्ट होऊन जाईल. तुम्हाला श्री माता राणी लक्ष्मीचा आशीर्वाद, धन व भाग्याची साथ, तुमच्यावरील नवग्रहांची तुम्हाला उत्तम साथ, हे सर्व काही मिळेल. तसेच कित्येक प्रकारच्या आपल्या समस्यांना चुटकीसरशी तत्काळ समाप्तही तुम्ही करू शकता. बघतो, ही एक अशी वनस्पती आहे की जर कोणा व्यक्तीला या वनस्पतीचे अलौकिक व चमत्कारिक फायदे, मग जर ती तांत्रिक असोत अथवा आयुर्वेदिक असो, हे दोन्ही माहिती पडून जातात, तर ती व्यक्ती आपल्या जीवनातील कष्टांना तर एका बाजूने दूर करेलच, सोबतच आपल्या असाध्य पीडादायी रोग व आजारांपासून मुक्ती मिळू शकते. बघतो, खूपच ध्यान देऊन ऐका की हे रोग कशा प्रकारे दिसते. याच्या माहितीस लक्षपूर्वक पहा आणि समजून घ्या. जर तुम्ही या रोपाच्या तांत्रिक आणि आयुर्वेदिक गुणांच्या चमत्कारिक लाभांना जाणून घेतलात, तर विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या रोपास आपल्या दिनचर्येतील कामात आणू लागाल. याची तुम्ही रोज पूजा कराल. तर या व्हिडिओला जराही मिस करू नका. कमीत कमी एकदा तरी आपल्या फायद्यासाठी अवश्य पहा, कारण की या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल की वास्तवात हे रोप आपल्यासाठी कशा प्रकारचे वरदानदायी सिद्ध होणारे आहे. तुमचा बहुमूल्य वेळ मी जराही नष्ट करणार नाही. सरळ सरळ या रोपाचे नाव मी तुम्हाला सांगण्यात जात आहे. तर बघतो, या रोपाचे नाव आहे सहदेवी. महाराष्ट्रात काही जिल्ह्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागात मराठी भाषेत या सदोदी, सेदरडी, दंडतपला, देविका या नावानेही ओळखले जाते. परंतु फक्त सर्वात अधिक सहदेवी व देविका या दोन प्रचलित नावानेच ओळखले जाते. जसे की तुम्ही पाहतच आहात की या रोपाच्या नावातच सहदेवी नाव जोडले गेलेले आहे. तर याचे आपल्या हिंदू पौराणिक शास्त्रांच्या अनुसार एक मुख्य कारण आहे. कारण की या रोपावर धनाची देवी श्री लक्ष्मीचा जागृत आशीर्वाद असतो. यावर स्वयं श्री लक्ष्मी देवी वास करते. या रोपाच्या तांत्रिक गुणांना जाणून घेतल्यानंतर आणि श्री धनलक्ष्मीला खुश केल्यानंतर तुमच्या जीवनकाळातील कित्येक प्रकारचे कष्ट, तुमच्या समस्यांच्या चुटकीसरशी तत्काळ अंत तर होईलच, सोबतच तुमच्या घरामध्ये धनाची वाढही होईल, बरकत येईल. परंतु तुम्हाला या रोपाला खूपच काळजीपूर्वक ध्यान देऊन समजून घ्यावे लागेल. आणि याच्या तांत्रिक गुणांना आत्मसात करण्यासाठी तुम्हाला याच्या तांत्रिक साधनेची प्रार्थना करावी लागेल. बघतो, या रोपास तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पाहिले असेल आणि यास एक जंगली रूप समजून तुम्ही यास दुर्लक्षितही केले असेल. आणि हे तुमच्या अंगणात अथवा जमिनीच्या ठिकाणी जर कधी हे रोप उगवून आलेही असेल, तर तुम्ही यास रानटी रोप समजून मुळासकट उपटून फेकूनही दिले असेल. परंतु बघतो, आज या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्ही असे कधीच करणार नाही. दुसऱ्या गुणांविषयी सांगण्यात जाईल तर या रोपामध्ये कित्येक अलौकिक शक्तींचा संचार असतो, दिव्य शक्तींचा वास असतो, ज्या की कोणत्याही मनुष्याच्या गरिबीला आणि दरिद्रतेला समाप्त करू शकतात. बघतो, या रोपात तुमचा एक रुपयाचाही खर्च नाही, परंतु याच्यातील शक्तींना समजून घेतल्यानंतर आणि या रोपाची योग्य प्रकारची साधना केल्यानंतर तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होऊ शकते. तुमच्या शत्रूंचा नाश होऊ शकतो. तुम्ही धनवान बनू शकता. त्यामुळे तुम्ही गरिबी, दरिद्रता, असाध्य रोग व आजारांपासून मुक्ती प्राप्त करू इच्छित आहे, तर कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव तुम्ही टाईप करा. तुमच्या इष्टदेवतेच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनवांची इच्छा अवश्यच पूर्ण होते. सोबतच हर हर महादेव, श्री धनलक्ष्मी माता की जय नक्कीच टाईप करा. बघतो, तुम्हालाही माहीतच असेल की महादेव श्री शिवशंकर आणि श्री लक्ष्मीचा आशीर्वाद ज्याला पण मिळतो, तर त्याच्या जीवनामध्ये पुढे कधीही कष्ट, दुःख येतच नाही. त्याच्या जीवनात सदैव सुख, समृद्धी, धनसंपदा, नवग्रहांचे साथ कायम बनत राहते. फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती देण्यात जात आहे ती तुमच्या जीवनाला बदलूनच ठेवेल. तुम्ही लोक औषध पाण्यात जे लाखो रुपये खर्च करता, त्या रुपयात तुमची बचत होईल. कारण की हे रोप आयुर्वेदिक गुणांच्या बाबतीत एक ताकदशीर रोप मानले गेलेले आहे. याच्या गुणांना जाणून घेतल्यानंतर तुम्हाला कधी औषध गुणांची आवश्यकता भासणार नाही. जर तुमच्या गुडघ्यांमध्ये कायम दुखणे बनत राहते, कमरेत दुखणे राहते, डोके कायम दुखत राहते, कोणत्याही प्रकारचा ताप जसे की हिवताप, मलेरियासारखा ताप, तुमची पाठच सोडत नाही, तुमच्या शरीरामध्ये आयरनची कमी आहे, तुमचे रक्त साफ होत नाही, डोळे आलेले आहे, तसेच खाल्लेले अन्न पचवण्यात पोटात खूपच परेशानी राहते, तर या सर्वांचे निवारण याच रोपाच्या पानांमध्ये, याच्या पंचांग चूर्णामध्ये तुम्हाला मिळून जाईल. दुसरे, याचे तांत्रिक गुण अशा प्रकारचे आहेत की जर तुमच्या जीवनामध्ये कोणी काळी जादू टोना क्रिया करून ठेवलेली आहे,
नकारात्मक भावनांनी तुमच्या मनाला घेरून ठेवलेले आहे. कोणी शत्रू तुमच्या मागे लागलेला आहे. गरिबी, दरिद्रता, दुःख, पीडा तुमची पाठच सोडत नाही. तर या सर्वांचेही निवारण तुम्हाला याच रूपाने मिळणार आहे. कारण की जसे मी तुम्हाला सुरुवातीसच सांगून झालेलो आहे की या रूपाचे नावच आहे सहदेवी, देविका. बघतो देविका, सहदेवी या रूपाचा अर्थ हाच होतो की हे रूप देवी देवतांनाही अत्यंत प्रिय असते. त्यामुळे याच्या सर्व गुणांना अगदी ध्यानपूर्वक समजून घ्या. व्हिडिओच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका. स्वामी सेवा चॅनलचा उद्देश आहे जनहित आणि जनकल्याण. पुढे माहिती आवडल्यास लाईक ठोकायला मात्र विसरू नका. या तर मग सर्वात प्रथम मी तुम्हा लोकांना याचे आयुर्वेदिक लाभ सांगतो. नंतर याचे अलौकिक तांत्रिक प्रयोग सांगेन. ध्यानपूर्वक पाहत राहा. मानून चला की तुम्हाला अचानक ताप भरला आहे आणि कोणत्या कारणवश तुम्ही डॉक्टरकडे त्वरित जाऊ शकत नाही आहात. तर तुम्ही फक्त एवढेच करायचे आहे. जर तुमच्या घरात हे रोग असेल अथवा आजूबाजूस अस्तित्वात असेल तर तुम्ही याच्या फक्त काही पानांना तोडून सोबत 4-5 काळ्या मिरीचे दाणे घेऊन पाण्यात चहाप्रमाणे उकळून या पाण्यास गाळून 1 कप प्यायचे आहे. असे केल्याने तुमचा ताप त्वरित कंट्रोलमध्ये येतो. जास्तीत जास्त 1-2 तासांचा वेळ लागेल, पण ताप मात्र नक्कीच कंट्रोल होतो. या रोपाच्या पानांमध्ये एक वेगळीच ताकद अस्तित्वात असते. जर तुमच्या पोटामध्ये कायम गॅस, अपचन, कब्ज बनून राहतो तर सकाळी उठताच अंशी पोटी याच्या पानांना उकळून चायप्रमाणे पिल्याने तुमची कब्जची समस्या 8 ते 10 दिवसात समूळ नष्ट होते. दुसरे, जर तुमच्या गुडघ्यांमध्ये, कमरेमध्ये कायम दुखणे बनून राहते, डोके वारंवार दुखत राहते, तर हे रोग यावर रामबाण औषध उपचार सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला बस एवढेच करायचे आहे. याच्या कमीत कमी 200 ग्रॅम पानांना घ्यायचे आहे. पानांना हलके खलबत्त्यात कुटून घ्यावे. नंतर 200 ग्रॅम निमतेल घ्यायचे आहे. दोघांना एकत्रित एका वाटीत मिसळून घेऊन हलके गरम करून घ्यावे. नंतर या मिश्रणाच्या लेपास आपल्या गुडघ्यांवर, कमरेवर तसेच डोक्यावर लावता तर विश्वास ठेवा, तुम्ही ज्या दुखण्याने कित्येक दिवसांपासून ग्रासित होता, पीडित होता, तर त्या दुखण्यातून तुम्हाला कायमची सुट्टी होऊन जाईल. बघतो हे रोग आयुर्वेदिक डॉक्टरही आपल्याजवळ ठेवतात, याचा वापर करतात. तर तुम्ही जनहित आणि जनकल्याण हेतून जे लोक बऱ्याच कालावधीपासून गुडघ्याच्या दुखण्याने ग्रस्त आहेत त्यांना तुम्ही हे औषध सांगू शकता. यानंतर पुढे हे तुमच्या शरीरातील आयरनच्या कमतरतेला भरून काढते. तुमच्यापैकी बरीचशी लोक अशी आहेत जे की आयरनच्या पूर्ततेसाठी खूप साऱ्या मेडिसिन, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट खात असतील. तर आतापासून तुम्हाला या गोळ्या खायची गरज नाहीये. कारण की या रोपाचे फक्त एक फूल तुमच्या शरीरातील आयरनच्या कमतरतेला पूर्ण करू शकते. तसेच आपणास येथे मी हे सांगू इच्छितो की याच्या फुलांची आणि पानांची बारीक पावडर मिळते. तुम्ही मार्केट अथवा ऑनलाईनवर वर्नोनिया सिनेरिया पावडर अथवा ऑर्गॅनिक सहदेवी पलाश पावडर म्हणून सर्च करून पाहू शकता. 200 ते 300 रुपयाला 250 ग्रॅम तुम्हाला मिळून जाईल. किंवा मग जर तुम्ही इच्छिता तर यास नैसर्गिकरित्या तुम्ही याच्या पानांना व फुलांना उन्हात चांगले वाळवून याचे खलबत्त्यात कुटून पावडर बनवू शकता. आणि याच्या पावडरीस 1 ग्लास कोमट पाण्यात 2 चमचे टाकून किंवा मग 2 ग्लास पाण्यात 2 चमचे टाकून त्यास चांगले उकळवून जेव्हा 1 ग्लास पाणी शिल्लक राहील तेव्हा या पाण्यास गाळून घेऊन तुम्ही चायप्रमाणे प्यायचे आहे. आणि हा उपाय तुम्ही सकाळी अंशीपोटी करायचा आहे. यामध्ये तुम्हाला काहीच टाकायची आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला पाहिजे तर यात थोडासा गूळ टाकून तुम्ही याची चाय बनवून पिऊ शकता. बघतो असे मानले जाते की केवळ असे फक्त 15 दिवसांपर्यंत जसे वरील सांगितलेल्या विधीप्रमाणे या पावडरीस चायप्रमाणे अंशीपोटी पिल्याने हे आयरनच्या कमतरतेला अर्थात शरीरातील रक्ताच्या कमतरतेला पूर्ण करते आणि शरीरामध्ये जलद गतीने आयरनची पूर्ती करते, रक्ताची कमी पूर्ण करते आणि मग पुढे तुम्हाला शरीरामध्ये कधीही रक्ताची कमी होत नाही. तुमचे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत सुरू राहते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून हार्ट अटॅक येण्याचा धोका राहत नाही. सोबतच या उपायाने ज्या लोकांना त्वचेशी संबंधित जे असाध्य रोग आहेत, रक्तासंबंधित जे रोग आहेत, अंगावर खाज खुजली कायम बनून राहते, तर यातही हा उपाय प्रभावशाली फायदेशीर सिद्ध होतो. बघतो हे सर्व फायदे या सकाळच्या अंशीपोटी केल्या गेलेल्या याच्या पंचांग चूर्णाच्या किंवा याच्या फुलांच्या व पानांच्या पावडरीला 2 चमचे कोमट पाण्यात टाकून चहाप्रमाणे पिल्याने प्राप्त होतात. सहदेवी म्हणजे देविका या रोपाच्या पानांचा काढा लिव्हरला मजबूत करतो. लिव्हरची सूज 8 ते 10 दिवसात आटोक्यात येते. बघतो वनस्पती शास्त्रात असेही मानले जाते की हे मूतखड्यावरील रामबाण औषध आहे. बऱ्याच कालावधीपासून जर तुम्ही लोक मूतखड्यावरील औषध घेत आहात परंतु तुमच्या मूतखड्याचा त्रास मात्र काय कमी होत नाही, तर हे त्यास मुळासकट संपवण्याचे काम करते. अर्थात तुमच्या किडनीमधील मूतखड्यास तोडण्याचे, विरघळण्याचे कार्य करते. म्हणजेच जर तुम्ही बऱ्याच कालावधीपासून मूतखड्याच्या त्रासाने ग्रसित आहात आणि तुम्ही वैतागून गेलेले आहात
पण याची 8 ते 10 पाने व तुळशीची 8 ते 10 पाने एकत्र घेऊन यांचा रस काढून घेऊन या रसास 1 चम्मच आवळ्याच्या रसासोबत मिसळून घेऊन या मिश्रणास नियमितपणे 15 दिवस घ्यावे. असे केल्याने मूतखडा तुटून विरघळून स्वयं मूत्रनाळीद्वारे लघवी वाटे बाहेर पडून जातो. तर तुम्ही जनहित आणि जनकल्याण हेतू जे लोक बऱ्याच कालावधीपासून मूतखड्याने ग्रस्त आहेत त्यांना तुम्ही हे औषध सांगू शकता. बघतो हे तर होते याचे अत्यंत महत्त्वाचे आयुर्वेदिक गुण, जसे की मी तुम्हाला आता इथे सांगून झालेलो आहे. तर आता जे तुम्हाला मी याचे तांत्रिक, अलौकिक व चमत्कारिक गुण सांगण्यात जात आहे त्यांना जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनातून दुःख, कष्ट, काळी जादूटोणा क्रियांच्या तांत्रिक शक्तींच्या बाधा ज्या तुमच्या मागे लागलेल्या आहेत, भाग्याचे साथ न मिळणे, नवग्रहांची साथ न मिळणे, हे सर्व काही दूर होईल. तुम्हाला महादेव शिवशंकरांचा आशीर्वाद मिळेल, तसेच श्री धनलक्ष्मीचाही आशीर्वाद मिळेल. परंतु बघतो या रूपाच्या तांत्रिक गुणांना करण्यासाठी तुम्हाला एका प्रार्थनेची साधना करावी लागेल. आणि जर तुम्ही या साधनेला अगदी दृढ विश्वासाने योग्य पद्धतीने करता तर या तुमचा 1 रुपयाचाही खर्च नाही. विश्वास ठेवा, तुम्हाला तुमच्या जीवनात कधी धनाची कमी होणार नाही. त्यामुळे आता या माहितीस अगदी ध्यानपूर्वक ऐका. याच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका. बघतो येथे ध्यानात असू द्या की जर तुम्ही याची साधना चुकीची केली तर या रोपाचा तुम्हाला कोणताच लाभ पाहण्यास मिळणार नाही. तर पहा बघतो, हे सहदेवी म्हणजे देविका रोग 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत असते. आयुर्वेदिक भाषेमध्ये यास महारथी रोग मानले गेलेले आहे. तसेच हिंदू पुराणांच्या अनुसार तंत्रमंत्रांमध्ये हे रोग खूपच अधिक लाभदायी सिद्ध होते. गरिबी, दरिद्रता, दुर्भाग्य तुमच्यापासून कोसो दूरच राहते. फक्त लक्ष देऊन ऐका. तुम्ही या रोपास रवी पुष्य नक्षत्र, गुरुपुष्य नक्षत्र, अमावस्या, पौर्णिमा तसेच कोणत्याही शुभ दिवशी म्हणजेच दिवाळी, दसरा, नवरात्र, होळी अशा शुभ दिवशीच्या कालावधीत तुम्ही यास आपल्या घरी आणू शकता. परंतु बघतो या रोपास घरी आणणे एवढे सोपे नसते. तर या रोपास आणण्याची प्रक्रिया अगदी वेगळीच असते. तर यात तुम्हाला या रोपास आणण्यापूर्वी विधिवत निमंत्रण द्यावे लागेल. जर तुम्ही यास निमंत्रण न देता आपल्या घरी आणता तर तुम्हाला याचे प्रभावशाली परिणाम प्राप्त होणार नाहीत. आपणास येथे सांगू इच्छितोय, आपल्या हिंदू पुराणांच्या अनुसार वरील प्रमाणे सांगितलेल्या दिवसांच्या कालावधीतच तुम्ही यास आपल्या घरी आणू शकता. तर आता तुम्हाला मी यास आणण्याची योग्य विधी सांगण्यात जात आहे. जरा लक्ष देऊन ऐका. तर पहा बघतो, रवी पुष्य नक्षत्र, गुरुपुष्य नक्षत्र, पौर्णिमा, अमावस्या आणि इतर कोणत्याही शुभ दिवसाच्या 1 दिवस आधी तुम्हाला या रोपास सायंकाळी 7च्या नंतर निमंत्रण देऊन यायचे आहे. हे निमंत्रण विधी अशा प्रकारचे आहे. तुम्हाला थोडीशी अक्षता घेऊन 1 तांब्या शुद्ध पाणी घेऊन या रोपापाशी जायचे आहे. रोपाजवळ 100 मीटर अंतरावर आपल्या पायांतील चप्पल काढून ठेवून तुम्ही जवळ जावे. या रोपाच्या मुळात अक्षता वाहून तांब्यातील पाणी अर्पण करावे. नंतर निमंत्रण देत अशी प्रार्थना करावी की हे सहदेवी माता, मी इच्छितो की तू आपले चरणस्पर्श माझ्या घरात करावे. माझ्या घरातील दुर्भाग्य, दुःख, गरिबी, दरिद्रतेला तू दूर करावेस, ज्याने की मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या आशीर्वादाने पुढे जात राहील. अशा प्रकारची निमंत्रण प्रार्थना करून तुम्ही पुन्हा माघारी परतून यायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी या रोपास प्रेमाने सांभाळून मुळासकट उपटून छोट्या कुंडीत भरून आपल्या घरी घेऊन येता तर विश्वास ठेवा बघतो, पूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये कधीही तुम्हाला धनाची कमी होणार नाही. जर तुम्ही या रोपास या विधीप्रमाणे आपल्या घरी घेऊन येता तुमचे सर्व कष्ट दूर होतील. तुमच्या घरावर जर कोणी काही क्रियाकर्मी केली असेल, घरात कोणती नकारात्मक वाईट शक्ती वास करत असेल तर ती वाईट शक्ती ही आपोआपच स्वयं नष्ट होऊन जाईल. दुसरे, जर तुम्ही याच्या पाळे मुळाला स्वच्छ धुवून धूपदीप दाखवून उन्हात चांगले वाळवून घेऊन याच्या मुळाच्या छोट्याशा तुकड्यास एका छोट्या पिवळ्या कापडात पोटलीप्रमाणे गुंडाळून घेऊन आपल्या घराच्या तिजोरी, धन ठेवण्याच्या जागी, कपाटामध्ये या स्थापित करता तर विश्वास ठेवा बघतो, याने तुमच्या घरामध्ये धनाची बरकत होण्यास सुरुवात होईल. तुमच्या तिजोरीमध्ये जे पण सामान ठेवले असेल त्यात वृद्धी होण्यास सुरुवात होईल. असे बोलण्याचा अर्थ हा आहे की जसे सोने आहे, चांदी आहे, कॅश इत्यादींमध्ये तुम्हाला बरकत येत जाईल. जर तुम्ही याच्या तुकड्यास पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या घराच्या मंदिरात स्थापित करता तर पूर्ण घरात शांती बनून राहील. बघतो ध्यानात असू द्या की सहदेवी रोप एक तांत्रिक रोप आहे. याची इज्जत करा, मान सन्मान करा व यास मासिक पाळी दरम्यान तसेच नॉनव्हेज वगैरे खाऊन कधी स्पर्श करू नका. या रोपाचे फक्त 1 फूल तोडून पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या घराच्या छतावर अशा ठिकाणी ठेवा की तिथे कमीत कमी 30 दिवसांपर्यंत कोणीही हात लावता कामा नये. असे केल्याने तुमच्या घरावरील वाईट, नकारात्मक, काळ्या जादूटोणा क्रियांच्या संकटांपासून तुमच्या घराचे संरक्षण होते. घर बाधित असेल तर दोषापासून मुक्त होते
घरात सदैव शांती बनून राहते. जर कोर्ट कचेरीच्या समस्या सुरू असतील तर याच्या वादविवादांना दूर करण्यासाठी याच्या तुकड्यास ताविजीप्रमाणे आपल्या गळ्यात अथवा उजव्या बाजूदंडावर विधिवत धारण करा. याने निश्चितच तुमचा विजय होईल. जर तुम्ही तुमच्या प्रभावाला वाढवू इच्छिता तर यास उजळवून आपल्या मस्तकावर आणि गळ्यावर टिळा लावून कोणत्या कामानिमित्त बाहेर जा, तर याने समोरील व्यक्तीवर तुमचा विशेष प्रभाव पडतो. तुम्हाला सर्व लोक सन्मानाच्या दृष्टीने पाहतात. तुमची बिगडी कामे बनू लागतात. ज्या लोकांना चांगली गाढ झोप लागत नाही, अनिद्रेने पीडित आहेत, अशा लोकांनी या रोपास आणून यास उन्हात वाळवून याच्या एका छोट्याशा फांदीस आपल्या उशीखाली दाबून ठेवून अथवा उशीच्या कवरात घालून झोपी गेल्याने अनिद्रेची समस्या दूर होऊ लागते. जर तुम्ही याच्या छोट्याशा रोपाला छोट्या कुंडीत भरून आपल्या झोपण्याच्या रूममध्ये अथवा स्थानी ठेवता तर यानेही तुमची अनिद्रेची समस्या दूर होऊ लागते. जर कोणी स्त्री संतान सुखाच्या प्राप्तीपासून वंचित आहे तर अशा स्त्रीने मासिक पाळी येण्याअगोदर आपल्या अंदाजानुसार ठीक 5 ते 8 दिवस अगोदर गाईच्या शुद्ध देशी तुपामध्ये सहदेवी पंचांग चूर्णाला 2 चमचे मिसळून सेवन करावे, तर याने तिचा गर्भ अवश्यच पकडू शकतो. तसेच सहदेवीच्या मुळाच्या तुकड्यास दुधासोबत उजळून पिल्याने स्वस्थ व तेजस्वी संतान प्राप्ती होऊ शकते. जर सहदेवीच्या मुळाच्या तुकड्याला स्त्रीच्या कमरेवर बांधले जाईल तर ती स्त्री प्रसव पीडेतून मुक्त होऊन जाते असे मानले जाते. बघतो, सहदेवी म्हणजे देविका रूप हे श्री लक्ष्मीचे अत्यंत प्रिय रूप मानले जाते आणि श्री लक्ष्मीचा आशीर्वाद ज्यावरही पडतो त्याच्या जीवनात कधीच धनाची कमी होत नाही. आज जी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे ही हिंदू पुराणांच्या तंत्रमंत्रांच्या अनुसार आणि आयुर्वेदिक वनस्पती शास्त्रांच्या अनुसार दिलेली आहे. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल.